माझा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे. तू काय करतो, काय शिकलाय, कसं चाललंय. तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी ती दुसरी मुलगी कुठं ठेवली. ती म्हणली घरी ठेवली. कोण सांभाळतं, आई सांभाळती. म्हणलं आता ही दोन आहेत, दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली. म्हणलं तिसरं दिसतंय पोटात. हो म्हणले आहे पोटात. म्हणलं आता बास करा. म्हणलं किती झाले. नाही म्हणले पहिले 3 मुली आणि 1 मुलगा आहे. आता ही चौथं काय माहिती नाही. आता तुम्ही मला सांगा, जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे. जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कुणी चुकत असेल, तुमच्या घरात काम करणारं कुणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, अरे बाबा मुलगी असो मुलगा असो 2 वर थांबायला शिका. आम्ही सगळ्यांच्या करता कायदा केला नाही, परंतु नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत इथपर्यंतचे कायदे केलेले आहेत. लोक म्हणतात आम्हाला कायदा केलाय, खासदार आमदाराला कायदा केला नाही. आता ते आमच्या हातात नाही म्हणून ते केलं नाही. नाहीतर तिथंही 2 अपत्याच्या पुढं जर कुणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला असता. पण ते आम्हाला काही जमलं नाही कारण ते आमच्या हातात नाहीये. पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू. एवढंच त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. परंतु ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. दुसरं मला सांगायचं आहे, चहलजी आपण इथं आहात. मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही सगळेजण या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो. मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय. आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या, आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं, तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं. देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं. अजून काही ते काम झालं नाही. मी रश्मी शुक्लांना विचारलं, ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले. वर म्हणजे कुठं, चहलकडं. चहल मला परत ते सांगायला लावू नका, माझी विनंती आहे. त्या संदर्भामध्ये माझे औंधच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना, आता आम्ही हिंजवडीला काम करतोय, चाकणला पण मी सकाळी गेलो होतो. तिथं वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. मुख्यमंत्र्यांनी पण मध्ये बैठक घेतली, हिंजवडीची पण बैठक घेतली. मी पाठपुरावा करतोय, अधिकारी साथ देत आहेत, पोलीस दल साथ देत आहे आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय, एन्करेजमेंट काढावी लागते, ती आम्ही काढू. लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि त्या औंधच्या ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे 2 ऑफिसर्स आहे, कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चहलकडे गेला. जरा आपल्या कामातनं वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या, म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्या करता मदत होईल. माझी विनंती आहे, इथनं पुढं आम्ही जे कामं सांगतो ते सार्वजनिक सांगतो. मी नेहमी सांगतो, इथं अमितेश कुमार आहे, इथं चौबे आहेत, रश्मी शुक्ला आहे. कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही. प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमाने वागलं पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे. त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो. आज कुठं कुठं कोयता गॅग किंवा कधीतरी कुठंतरी अनेक गाड्या आणि मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं. नेमकं मुख्यमंत्री महोदय, ती मुलं असतात ती 14 वर्षाची 13 वर्षाची असतात. आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही. कुठंतरी काहीतरी अमित भाईंशी बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल. पूर्वीच्या काळामध्ये 18 वर्ष ठीक होतं, परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही कळलंय की 13-14 वर्षाच्या असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे. ती आटोक्यामध्ये आणण्याच्या करता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो, काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो. कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत, ती विकृती आहे, ती प्रवृत्ती आहे, त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे. त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी
त्या देण्याच्या करता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याही बद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो. परंतु त्याचबरोबर इतर पण बाबतीतल्या ज्या काही बाबी आहेत त्याही अनुचित प्रकार घडू नयेत, चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून आपल्याला सगळ्यांनाच तिथं वेळ द्यावा लागेल. सगळेच जण उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत. अलीकडच्या काळामध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की लवकरच वेगवेगळ्या प्रकारचे आगामी काळात गणेशोत्सव आहे, दहीहंडी आहे, नवरात्र उत्सव आहे. हे आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीचे आणि श्रद्धेचे आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे हे सण साजरे उत्साहामध्ये होत असतात. हे सण मोठ्या उत्साहाने पार पाडत असताना, सहभाग त्याच्यामध्ये घेत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली राखणं आणि नागरिकांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचं पोलीस दल हे दक्ष असतं, सतर्क असतं. आवश्यक ती सर्व आमची नियोजनपूर्व तयारी ही आम्ही आमचे पोलीस दल करतायत. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसादासाठी आधुनिक साधनांचा वापर, त्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झालेलं आहे. येणारा कालावधी हा सणांचा आहे. या कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि महाराष्ट्र इथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व समाजातल्या लोकांना विश्वासात घेण्याचाही आमचा पोलीस दल काम करतंय. सणांचा आनंद सर्वांनी निर्भयपणे, शांततेने, सामाजिक सलोख्याने साजरा करावा यासाठी या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.